आत्ताच इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ पाहिला आणि तो खूप ताजा आहे. खरं तर ती एक बातमी आहे. सयाजी शिंदे यांनी लावलेल्या देवराईला आग लागली. मुळात ही आग लावली गेलेली आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण काही दिवसांपूर्वी त्यांनी तपोवन वाचवण्यासाठी एक पुढाकार घेतला होता. त्यांनी आंदोलन केलं होतं आणि माझ्या माहितीप्रमाणे 2-2.5 वर्षापूर्वीसुद्धा त्यांनी असं एक पाऊल उचललं होतं, जिथे जंगल वाचवायचं होतं. तर तेव्हा देखील त्यांच्या देवराईला आग लावण्यात आली होती. तेव्हा त्यांची देवराई पूर्ण जळून खाक झाली होती. पण त्यांनी मागे न हटता पुन्हा एकदा तेव्हा नव्याने झाडं लावली होती. आणि आत्ता देखील ते जेव्हा निसर्गाच्या बाजूने उभे राहिलेत, तेव्हा त्यांच्या देवराईला पुन्हा आग लावण्यात आलेली आहे. हे का होतंय ना, हे आपणच समजून घेतलं पाहिजे. आणि आपण जर अशा लोकांच्या मागे उभे नाही राहिलो ना, सयाजी शिंदेसारख्या माणसाच्या मागे उभे नाही राहिलो ना, तर आपण आपलं आयुष्य लवकरच संपवू. म्हणजे तपोवन असेल, आरवली असेल किंवा कोकणात येऊ घातलेला इटलीच्या कंपनीचा नवीन प्रोजेक्ट असेल आणि या विरोधात जर आपण आत्ता बोललो नाही ना, तर आपलं आयुष्य कसं राहील ना, याचा आपण खरंच विचार करायला पाहिजे. आणि सरकारने हे जे काही केलेलं आहे किंवा त्यांच्या कोणी माणसाने अशी आग लावलेली आहे, तर त्यांनी सरकारचा विचार करण्याच्या ऐवजी, त्यांच्या नेत्यांचा विचार करण्याच्या ऐवजी आपल्या कुटुंबाचा नक्की विचार करावा.